नमस्कार मित्रांनो, फ्लॅश पॉईंटमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत पंढरपूरची वारी. त्याची माहिती थोडीशी आणि इतिहास हे आपण जाणून घेऊया. वारी एक महाराष्ट्राची अनेक शतकांपासून चालत आलेली भक्ती परंपरा आहे. दरवर्षी लाखो वारकरी संतांच्या पालख्या पायी चालत आषाढी एकादशीला आणि कार्तिक एकादशीला पंढरपूरला भगवान श्री विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी जातात. खूप मोठा इतिहास आहे आणि खूप जुनी पण आहे. या परंपरेला ना संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्या अभंगांनी आणि शिकवणीने मोठी चालना मिळाली. आणि वारकरी संप्रदाय आहे ना, त्यांनी जात, धर्म, श्रीमंती, गरिबी या पलीकडे जाऊन सगळ्यांनी एकत्र येऊन भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला आहे मित्रांनो. पालखीची परंपरा बघूया. पालखीची परंपरा अशी आहे, की मित्रांनो, पालखीची परंपरा अशी आहे, की आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी निघते. नंतर देहूहून संत तुकारामांची पालखी निघते. आणि ह्या पालखी हळू अनेक गावातून होऊन अनेक गावात लोकं त्याची दर्शनं करतात. हळू पुढे सरकते आणि अनेक गावांमधून प्रवास करत ती पंढरपूर येथे जाते. वारीचे वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो, की लाखो वारकरी भगवा ध्वज, टाळ, मृदुंग आणि वीणेच्या गजरात वारीत सहभागी होतात, चालतात. आणि ज्ञानोबा माऊली, तुकाराम, नंतर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असे गर्जना करत, भजन करत एका तालात चालतात. हरी विठ्ठल असे खूप घोषणा देतात. वातावरण पूर्ण भक्तिमय असतं मित्रांनो. दिंडी पद्धतीने शिस्तबद्ध प्रवास असतो. आता खूप जण कन्फ्यूज होतात मित्रांनो. मी बघितलंय. पालखी आणि दिंडीमध्ये फरक आहे. पालखीमध्ये कसं असतं मित्रांनो, ते सगळे संत आहेत ना, त्यांच्या पादुका वगैरे घेतात. ते पूजतात आणि मग ते रथात आणि ह्याच्या पालखीत ठेवतात आणि ती पुढे सरकते आणि त्याच्या मागे जे वारकरी असतात, त्यांचे छोटे-छोटे ग्रुप असतात. ते एका तालात त्याच्या मागे जे चालतात, ती दिंडी असते. हा फरक आहे. तर खूप दिंडी पद्धतीने, पण ती शिस्तबद्ध असते. एक ग्रुप, छोटे-छोटे ग्रुप असतात आणि एक वारकरी त्याच्यात मेन असतो. तो लीड करत असतो. अशी ती पुढे चालत तालबद्ध पद्धतीने एक थकला की दुसरा, दुसरा थकला की तिसरा असे करत ते हळू पुढे जातात. आणि प्रवासात भजन कीर्तन सामूहिक आणि सेवा लोकं आजूबाजूच्या गावाची, ज्या गावातनं जाते ते खूप सेवा करतात. पाणी, त्यांना काय हवं ते देतात. अशी ही वारीची ओळख आहे. आणि काय होतं लोकं एकत्र येतात. लोकांना प्रेम भावना आणि एकमेकांचा आदर, जात-पात काही नाही. फक्त भक्ती भावनेने लोकं एकमेकांच्या जवळ येतात. वारीचा संदेश खूप खूप मोठा आहे मित्रांनो, खूप मोठा आहे. एक तर इतिहास एवढा जुना आहे आणि खूप मोठा आहे. तसा वारीचा संदेश पण तो आहे. पहिली गोष्ट समता आणि बंधुभाव. सगळ्यांनी मिळून मिसळून बंधुभावाने एकत्र वारी करतात. नंतर साधेपणा. तुम्ही बघाल वारीत कोण पण सूट घालून जात नाही. सगळे साधे सिंपल साधी माणसं असतात. प्रेमळ माणसं. भक्तिभाव असतो फक्त त्याच्याकडे. साधेपणा आणि सेवा हे त्यांचं लक्ष असतं. साधेपणा आणि सेवा. नंतर भक्ती मार्ग, स्वच्छता, शिस्त आणि सामूहिक जबाबदारी हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. सामूहिक जबाबदारी असते. एखादी वारी करायची, तर ते एका दिवसाचं काम नाही ना. सगळ्यांनी एवढी माणसं एकत्र आल्यावर शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करून ती पूर्ण करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि सामूहिक जबाबदारी काय असते ना, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे वारी. वसुधैव कुटुंबकम या भावनेचा प्रसार पण करते वारीची. आषाढी एकादशीचं महत्त्व बघितलं ना, तर मित्रांनो, आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातनं आणि इंटरनॅशनल पण खास बघायला येतात. स्पेन, रशिया, पोर्तुगाल, युरोपमधनं स्पेशली त्यांना खूप आकर्षण असतं. ही वारी कशी एवढे लोकं येतात आणि कसं काय एवढं चालत ते पंढरपूरपर्यंत कसे काय जातात? त्यांना खूप कुतूहल आहे त्याचं आणि मग येऊन ते प्रयत्न करतात समजायचा. आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुरात सगळे एकत्र येतात. हा वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा उत्सव आहे, धार्मिक उत्सव. मी आशा करतो की सगळ्यांना वारीचं महत्त्व कळलं असेल. माझं
बोलणं जर तुम्हाला आवडलं असेल, माहिती आवडली असेल, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर, भावांबरोबर शेअर पण करा. इथेच थांबतो. जय हरी विठ्ठल.